शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये मुंबई पालिकेच्या 200+ जागांवर सहमती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीसह MMR रिजनमधील पालिकांवर चर्चा करण्यात आली आहे। 48 तासात मुंबई पालिकेसाठी महायुतीची घोषणा होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात पहाटे 4 वाजेपर्यंत तब्बल 5 तास बैठक सुरू होती। मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीसह MMR रिजनमधील पालिकांसाठी दोघांच्या बैठकीत सखोल चर्चा झाली। भाजप आणि शिंदे शिवसेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून 2 दिवसात उमेदवारांवर चर्चा होणार आहे। तर येत्या 48 तासात मुंबई महापालिकेसाठी महायुतीची घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची 200 जागांवर चर्चा पूर्ण झाली आहे। महायुतीत उरलेल्या 27 जागांवर 1 ते 2 दिवसात चर्चा पूर्ण होणार आहे। शिंदे आणि चव्हाणांमधल्या बैठकीआधी रात्री वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात जवळपास 3 तासांपेक्षा जास्त वेळ बैठक झाली। आशिष शेलार, उदय सामंत, अमित साटम, राहुल शेवाळे, प्रवीण दरेकर आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। 227 जागांच्या बाबतीत संपूर्ण महायुतीची आमची चर्चा झालेली आहे। 227 जागेवर महायुतीच लढणार हा निर्णय यापूर्वीच आम्ही घेतलेला आहे। याचं गणित तुम्हाला 1-2 दिवसातच कळेल। 200 जागा तर यापूर्वीच आम्ही फायनल केलेल्या आहेत। 200 जागांवरती सुमारे आमचं एकमत हे झालेलं आहे आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा संकल्प आम्ही सर्वांनी